हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। हर्षवर्धन पाटलांच्या मागणीनंतर सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ फडणवीसांची आज इंदापूरमध्ये जाहीर सभा। दुपारी 4 वाजता सभेला सुरुवात होणार। सुनेत्रा पवार आज पुण्यामधल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर भाटघर धरण खोऱ्यामधील दुर्गम भागामधील गावातील नागरिकांसोबत संवाद साधणार। पवार गटाकडून भिवंडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी। काँग्रेसचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगेंकडून अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत। पवार गटाकडून भिवंडीतून बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर। काँग्रेसचा दावा असताना सुद्धा पवार गटाकडून उमेदवारी जाहीर। ज्योती मेटेंना वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढण्याची ऑफर। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। संजय राऊत आजपासून 3 दिवस सांगलीच्या दौऱ्यावर। नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचं काँग्रेस नेतृत्वाचं कर्तव्य, राऊतांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या प्रचारासंदर्भात शिरूरमध्ये आज वंचितची बैठक। शिरूरमध्ये पवार गट, अजित पवार गट आणि वंचित अशी तिहेरी लढत होणार। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सागर बंगल्यावर 1.25 तास बैठक। बैठकीमध्ये नाशिक लोकसभेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। बैठकीमध्ये सुनील तटकरेही होते उपस्थित। शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर। बीडमधून बजरंग सोनवणेंना उमेदवारी। बजरंग सोनवणेंची भाजपच्या पंकजा मुंडेंशी लढत होणार। भाजप आमदार राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटलांना अजित पवार गटाकडून धाराशिवमध्ये उमेदवारी। ठाकरे गटाच्या उमराजे निंबाळकरांची लढत होणार। साताऱ्यातून निवडणूक लढवणारच मैत्रीपूर्ण लढत होईल, उदयनराजेंचं वक्तव्य। तर शरद पवार वडीलधारे त्यांच्यावर टीका करणार नाही, उदयनराजेंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंची तोडीबाज म्हणून ओळख। प्रहार काँग्रेसची बी टीम, रवी राणांचा आरोप। तर रवी राणांच्या अंगामध्ये लाल रक्त असेल तर पुरावे द्यावेत, बच्चू कडूंचं आव्हान। अमरावतीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकरांना वंचितचा पाठिंबा। मात्र उमेदवारी मागे घेण्यावर आनंदराज आंबेडकर ठाम। पंतप्रधान मोदींची 8 एप्रिलला चंद्रपूरमध्ये सभा। तर मोदींच्या नागपूर दौऱ्यामध्ये बदल होण्याची शक्यता। मोदी 14 एप्रिलला कन्हानमध्ये प्रचार सभा घेण्याची शक्यता। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती समोर। 2015 मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीज। चेहरा आणि किरीट या भागाचे तातडीनं संवर्धन करणं गरजेचं, तज्ज्ञ समितीचा अहवाल। 6 ते 9 एप्रिल दरम्यान बोरघाटामध्ये सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी। सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। विदर्भातील यवतमाळ, अकोला, चंद्रपूरमध्ये 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज। मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्येही हवेतील आर्द्रता वाढून उकाडा वाढणार। हिमाचल प्रदेशमधील चंबा भागामध्ये भूकंपाचे धक्के। 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद। लोकांमध्ये भीतीचं वातावरण। आयपीएलच्या 17व्या सामन्यामध्ये पंजाबचा गुजरातवर 3 गडी राखून विजय। शशांक सिंहच्या नावात अर्धशतकी खेळीने पंजाबचा विजय। तर शुभमन गिलची 89 धावांची खेळी व्यर्थ। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।